हॅलो फ्रेंड्स, मी मयुरी. आज आपण प्लाझो पॅन्ट कशी बनवायची ते बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. प्लाझो पॅन्ट बनवण्यासाठी फक्त आपल्याला 3 मेजरमेंटची गरज आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला फुल लेंथची गरज आहे. त्यानंतर हिप राऊंड आणि वेस्ट राऊंड हे तिन्ही मेजरमेंट घेत असताना आपल्याला खूप टाईट सुद्धा मेजरमेंट घ्यायचं नाही आणि लूज सुद्धा घ्यायचं नाही. आपलं जसं बॉडी मेजरमेंट आहे तशाच पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे. तर पॅन्ट कशी बनवायची त्याचं मी एक ड्रॉइंग काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पॅन्ट तयार बनवायची आहे. दोन्ही बाजूला टक्स येणार आहेत, बॅक साईड आणि फ्रंट साईडला सुद्धा. आणि बेल्ट मी 1 इंचचा बनवणार आहे. तर मी बेल्ट सुद्धा छोटासा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि स्ट्रेट पॅन्ट आहे माझी. तर अशा पद्धतीने आपण प्लाझो पॅन्ट बनवणार आहोत. 2.25 मीटर कापड घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे. 4 पदरी हे कापड घेतलेलं आहे. यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी एक वरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि माझ्या बाजूला बंद बाजू आहे. तर या बाजूला मी 1.5 इंचाच्या अंतरावरून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फुल लेंथचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर माझी फुल लेंथ आहे 38.5. तर त्यामध्ये आपल्याला 38.5 घ्यायचं आहे. त्यामधून वेस्ट बेल्ट आहे तो मायनस करून घ्यायचा आहे. तर मी वेस्ट बेल्ट माझा 1 इंचचा बनवणार आहे. तर मी -1 इंच करणार आहे आणि शिलाई मार्जिनचा आपल्याला 1 इंच ॲड करायचा आहे. तर 1 इंच पुन्हा मी ॲड केलेला आहे. तर माझा आलेला आहे 38.5. तर मी फुल लेंथचं मार्क करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार अशाच पद्धतीने फुल लेंथचं मार्क करून घ्यायचं आहे. असं 2 ठिकाणी मार्क करून घ्यायचं आहे. 2 ठिकाणी मार्क केल्यामुळे काय होतं, स्ट्रेट लाईन आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करता येते. ठीक आहे, माझं फुल लेंथचं मार्क करून झालेलं आहे. यानंतर आपल्याला वेस्ट लाईनचं मार्क करून घ्यायचं आहे. मार्क करत असताना सुद्धा त्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपली फुल वेस्ट किती आहे ते चेक करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपली वेस्ट, हिप आणि वेस्ट या दोन्हीतला डिफरंट किती आहे ते बघायचं आहे. तर माझ्या साईजनुसार माझा हिप राऊंड आहे 36 आणि वेस्ट राऊंड आहे 30. तर या दोन्हीचा डिफरन्स किती आहे दोन्हीमध्ये, तर माझा येत आहे 6 इंच. तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्ही चेक करून घ्या. आणि त्या साईजनुसार आपल्याकडे एक चार्ट आहे. या चार्टनुसार आपल्याला वेस्टचं मार्क करायचं आहे. तर आता आपल्या साईजचा डिफरन्स किती आहे, आता माझा आलेला आहे 6 इंच. तुमचा जो येईल तो तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा चार्ट आहे. इथे काय आहे, वेस्ट हिप डिफरन्स. तर इथं 0 ते 4 इंचपर्यंतचं ज्यांचा डिफरन्स येईल त्यांच्यासाठी ही लाईन फॉलो करायची आहे. ज्यांचा डिफरन्स 4.25 ते 7.25 या दरम्यान आहे त्यांनी ही सेकंड लाईन लक्षात घ्यायची आहे. आणि त्यानंतर ज्यांचा 8 किंवा त्यापेक्षा जास्त डिफरन्स आहे त्यांनी ही लाईन लक्षात घ्यायची आहे. आणि आत्ता आपण बनवत आहोत बॅक पार्ट. तर माझा डिफरन्स आहे 6 इंच. इथे दाखवला आहे 6 इंच आहे माझा. दोन्ही हिप आणि वेस्ट मधला डिफरन्स माझा 6 इंच आहे. तर 6 इंच ह्या सेकंड लाईनमध्ये येते. 4.25 ते 7.25 यामध्ये माझा 6 इंच डिफरन्स येतोय आणि मी बॅक पार्ट बनवते. तर मला बॅकचा डाट किती दिलेला आहे, टक्स 2.25 इंच. ठीक आहे, तुमच्या साईजनुसार जो आलेला आहे इथे दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही मार्क करायचा आहे. तर त्यासाठी आता हे मार्क करायचं कसं, त्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे. तर काय करायचंय, आपली जी वेस्ट आहे त्याला डिवाइड 4 करायचं आहे. तर माझी वेस्ट आहे 30, डिवाइड 4 करायचं. यानंतर इथे दाखवलेलं आहे बघा, इथे बॅक डाट करायचं आहे. ही काय करायचं, इथे प्लस करायचं आहे. तर माझ्या साईजनुसार माझा बॅक डाटा आलेला आहे 2.25. तर प्लस 2.25 करून घ्यायचा आहे.
त्यानंतरनं प्लस शिलाई मार्जिन 1 इंच ॲड करायचे आहे, +1. तर माझ्या साईजनुसार इथे मार्जिन आलेलं आहे 10.75, म्हणजे 10.25 इंचावरती मी एक मार्क करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार जेवढं मार्क आलेलं आहे तेवढंच मार्क इथे करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी बरोबर 10.75 एवढ्या अंतरावरती एक मार्क करून घेते. अशाच पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आता आपल्याला क्रॉच पॉईंटचं मार्क करून घ्यायचं आहे. क्रॉच पॉईंट म्हणजे नक्की कोणता? बघा, हा आपल्याला आहे ड्रॉइंग आहे आपल्या प्लाझो पॅन्टची. तर क्रॉच पॉईंट कुठून कुठपर्यंत असतो? इथून इथंपर्यंत हा जो आहे तो आपला क्रॉच पॉईंट आहे. ओके, तर हे आपल्याला अंतर किती घ्यायचं आहे ते आता आपण बघणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा मी एक चार्ट बनवलेला आहे, क्रॉच पॉईंट नक्की घ्यायचा किती. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपले हिप राऊंड किती आहे तो चेक करायचा आहे. तर इथे बघा, माझा हिप राऊंड आहे 36. ओके, तर 36 कोणत्या लाईनमध्ये येते ते चेक करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आहे 30 ते 44, दुसऱ्या लाईनला आहे 44.25 ते 50, तिसऱ्या लाईनला आहे 50.25 ते 60. तुम्ही तुमच्या साईजनुसार कोणत्या लाईनमध्ये येते ते चेक करून घ्यायचं आहे. तर माझा हिप राऊंड आहे 36. तर 36 हिप राऊंड कोणत्या लाईनमध्ये येतोय? तर माझा पहिल्याच लाईनमध्ये येतोय. तर पहिल्या लाईनमध्ये ॲड दिले बघा, इथं ॲडचा एक कॉलम आहे, तो ॲड किती करायचा आहे ते दाखवलेलं आहे. 2 इंच, 1.5 इंच, 1 इंच. तर माझ्या साईजनुसार +2 असं इथं ॲड करा असं दाखवले. पण ते ॲड कुठं करायचं आणि कसं करायचं ते आता आपण बघूयात. तर बघा, इथं एक फॉर्म्युला दिलेला आहे. तर आपण या पद्धतीनेच जसं दिलेलं आहे तसंच आपल्याला फॉलो करायचं आहे. तर फॉर्म्युला आहे आपला हिप राऊंड. तर आपला जो काही हिप राऊंड आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. तर माझा हिप राऊंड आहे 36. तर मी इथे 36 टाकते. तर डिवाइड 4 करायला सांगितलं आहे, तर डिवाइड 4 करायचं आहे. तर मी डिवाइड 4 केलेला आहे. तर माझं आलेलं आहे 9. ठीक आहे. आता इथे जो प्रश्नचिन्ह आहे ना, तिथे आपल्या साईजनुसार आपल्याला जे ॲड करायला सांगितलं आहे ते आपल्याला इथं ॲड करायचं आहे. तर इथं माझ्या साईजनुसार मला सांगितलेलं आहे 2 इंच. तुम्ही तुमच्या साईजनुसार जे सांगितलेलं आहे ते तुम्ही ॲड करायचं. 2 असू शकते, 1.5 असू शकते, 1 असू शकते, जे असेल ते ॲड इथे करायचं आहे. तर माझा आलेला आहे 2 इंच. ठीक आहे, तर मी इथं +2 करत आहे. तर यानंतरनं आपल्याला मायनस बेल्ट करायचा आहे. आता बेल्ट प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार वेगवेगळा ठरवला असेल. मी 1 इंचचा ठरवलाय, कोणी 1.5 इंच ठरू शकते, कोण 2 इंचाचा ठरू शकते. ठीक आहे, तर आपल्याला आपला जो रेडी बेल्ट तयार आहे तो मायनस करायचा आहे. तर मी 1 इंचचा बेल्ट ठेवलेला आहे, तर मी -1 करते. ठीक आहे, आणि यानंतरनं प्लस आपल्याला 1 करायचं. हे 1 नक्की कशाचं आहे? तर हे 1 आहे आपलं शिलाई मार्जिनचं. ठीक आहे, तर +1 करायचं आहे. तर माझं आलेलं आहे 11. तर आपल्याला 11 इंचावरती मार्क करायचा आहे. तर त्या 11 इंचाचं मार्क कुठून करायचं? इथे जे आपण वेस्टचं जे बेल्टचा जो लेन्थचा मार्क केलेला होता, वेस्ट लेन्थचं जे मार्क केलेलं होतं तिथून आपल्याला व्यवस्थित मेजर टेप सेट करायचा आहे आणि 11 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आता आपल्याला इथलं अंतराचं मार्क करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपल्या जेवढी वेस्ट आलेली आहे, ठीक आहे, माझी आलेली आहे 11.25. तर यामध्ये 1/2 इंच किंवा 1 इंच प्लस करून आपल्याला इथे मार्क करायचं आहे. माझी आलेली होती 11.25. ठीक आहे, त्यामध्ये मी 1/2 इंच बघा ॲड केलेला आहे. तर 11.5 आलेला आहे. तर मी 11.5 वरती एक मार्क करून घेते. अशाच पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आणि वेस्टचं आणि हे क्रॉच पॉईंटचं हे दोन्ही मार्क क्रॉस लाईनने असे ड्रॉ करून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला आउटसाईडचं मार्क करायचं आहे. तर आउटसाईडचं मार्क कसं करायचं ते आता आपण बघूयात आणि कुठे करायचं. ठीक आहे, तर आउटसाईडचा मार्क आपल्याला या क्रॉच पॉईंट पासून पुढच्या बाजूला करायचा आहे. तर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते इथे. आता या पॉईंटवरती मेजर टेप सेट करायचा आणि आपल्या साईजनुसार आउटसाईड जो मार्क आहे तो किती करायचा आहे ते बघूयात आता आपण. इथे हिप राऊंड दिलेला आहे, हा आउटसाईडचा चार्ट आहे. ठीक आहे,
तर हिप राऊंड 20 ते 29 पहिली लाईन आहे, त्यानंतरनं 29.25 ते 39 ही सेकंड लाईन आहे. ज्यांची ज्या लाईनमध्ये बसते त्या पद्धतीने तुम्ही तुमचे आउटसाईडचा मार्क घ्यायचा आहे. ठीक आहे. तर तिसरा कॉलम आहे 39.25 ते 49 आणि त्यानंतरचा रो आहे 49.25 टू प्लस, म्हणजे तुमची जी काय हिप राऊंड असेल तो 49 जास्त. ठीक आहे. तर माझ्या साईज कोणत्या कॉलममध्ये कोणत्या लाईनमध्ये माझी साईजनुसार बसते ते बघायचं आहे. तर माझी हिप राऊंड किती आहे 36, तर मी सेकंड लाईनमध्ये येते. ठीक आहे. तर माझ्या सेकंड लाईनमध्ये आउटसाईड मार्क किती दिलेला आहे, तर 3 दिलेला आहे. कोणाचा 3 असू शकतो, 4 असू शकतो, 5 असू शकतो. तुम्ही तुमच्या साईजनुसार इथे चेक करून घ्यायचं आहे. हिप राऊंड चेक करायचे आहे आणि त्यासमोर आउटसाईड पॉईंट किती दिलेला आहे तो चेक करायचा आहे आणि तसं मार्क करायचं आहे. ठीक आहे. तर माझं दिलेलं आहे, माझी हिप राऊंड आहे 36, तर 29.25 टू 39 या लाईनमध्ये माझा हिप राऊंड बसतोय. ठीक आहे. तर त्यानुसार माझा आउटसाईड पॉईंट आहे 3. ठीक आहे. तर 3 इंचावरती आपल्याला मार्क करायचा आहे. तर या पॉईंटपासून पुढे 3 इंचावरती आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी एक मार्क करून घेतलेला आहे. क्रॉस मार्क आपल्याला घ्यायचा आहे. क्रॉस मार्क म्हणजे कसा, इथून इकडे आपल्याला आता इथे गोल राऊंड द्यायचा आहे, शेप द्यायचा आहे. तर तो नक्की इकडे किती इंचावरती द्यायचा तो आपल्या साईजनुसार आपल्याला बघायचा आहे. तर सेम तोच चार्ट आहे, सेम तशाच पद्धतीने फॉलो करायचा आहे. आपल्या हिप राऊंड कोणत्या कॉलममध्ये येते, कोणत्या लाईनमध्ये येते ते आपल्याला चेक करायचं आहे. तर माझी आलेली आहे सेकंड लाईनमध्ये. तर माझा क्रॉस पॉईंट बघा इथे समोरच दिलेला आहे. तर माझा क्रॉस पॉईंट आलेला आहे 1 इंच. प्रत्येकाचा साईजनुसार वेगवेगळा आहे, तुम्ही तुमच्या साईजनुसार इथे चेक करून घ्यायचा आहे. तर माझा आलेला आहे 1 इंच, तर मी 1 इंचावरती एक मार्क करून घेणार आहे. तर मार्क कुठून करायचा, या पॉईंटवरती मेजर टेप सेट करायचा आणि 1 इंच जिथे येते तिथे एक मार्क करून घ्यायचा. ठीक आहे. आता आपल्याला इथे एक गोल राऊंड द्यायचा आहे, पण त्याआधी आपल्याला अजून एक मार्क करून घ्यायचा आहे. आपली ही जी लेंथ आहे इथली, याचा आपल्याला मिडलवरती एक मार्क करायचा आहे. याचा सेंटरवरती एक मार्क करून घेतल्यानंतर ना अशा पद्धतीने या सेंटरचा आणि क्रॉच पॉईंटचा या दोन्हीचा पुन्हा अजून एक सेंटर घ्यायचा आहे. आता हा जो आपला पॉईंट मार्क आलेला आहे तो मार्क, हा क्रॉस मार्क आणि आपला हा आउटसाइड मार्क, हे तिन्ही फ्रेंच कर्वने आपल्याला मॅच करायचे आहेत आणि शेप द्यायचा आहे. तर व्यवस्थित फ्रेंच कर्व सेट करून घ्यायचे आहे. तिन्ही मार्क कसे एकमेकांना मॅच होतील ते बघायचं आहे आणि मग ड्रॉ करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे अर्धा इंच आतून सुद्धा मॅच करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं, किंवा या पॉईंटला सुद्धा मॅच केलं तरीही चालू शकतं. तर इथे बघा मी व्यवस्थित फ्रेंच कर्व सेट करून घेतलेले आहे आणि आता चॉकने शेप ड्रॉ करून घेते. अशा पद्धतीने बघा मी घेतलेला आहे. आता यानंतर ना आपल्याला आपली जी हिप राऊंड आहे, आता आपण इथे तर आपले हिपचं राऊंड मेजरमेंट टाकलेलं ॲड केलेलं नाही. तर आता आपल्याला आपले हिप राऊंड व्यवस्थित हे बरोबर आलेलं आहे का ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर ते कसं करायचं ते बघूयात. आता आपला हा जो मिडल पॉईंट घेतलेला आहे आणि या मिडलपासून पुन्हा अजून एक मिडल पॉईंट घेतला आहे हा. तर ठीक आहे. तर यात हा दोन्हीचा मिडल घ्यायचा आहे आणि मिडलवरती एक मार्क करून घ्यायचा आहे. तर बघा मी इथे एक मिडलवरती एक मार्क करून घेते. तर आता ही जी लाईन आहे ती चेक करून घ्यायची आहे. किती वरती आहे, किती इंचावरती आलेला आहे, 7 इंचावरती. ठीक आहे. तर मी इथे एक 7 इंचावरती एक मार्क करून घेते. अशा पद्धतीने एक मार्क करून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त इथे चेक करायचं आहे, आपल्याला कोणतं वेगळं मेजरमेंट ॲड करायचं नाही. तर मी इथे दाखवण्यासाठी फक्त एक रेष ड्रॉ करून घेते. ओके. माझ्या साईजनुसार माझी हिप राऊंड किती आहे 36, तर आपल्याला 36 डिवाइड 4 करायचं आहे. ठीक आहे. आता यानंतर ना आपल्याला लूजनिंग ॲड करायचं आहे, शिलाई मार्जिंग आणि लूजनिंग ॲड करायचं आहे. तर मी इथे
1.5 इंच करणार आहे ॲड. बघा 36 डिवाइड 4 प्लस 1.5 माझा आलेला आहे 10.5. तर आपल्याला फक्त चेक करून घ्यायचं आहे की आपल्या साईजनुसार किती येते, हे आलेलं मार्क बरोबर आहे का ते. ठीक आहे. तर बघा माझ्या साईजनुसार माझं मार्क इथेच येते. हां, तर आपली ही जी लाईन आहे त्याच्या आत जर तुमचा मार्क आलेला असेल तर तुम्हाला काहीही करून घ्यायचं नाही. जर ह्या लाईनपेक्षा या लाईनच्या बाहेर जर तुमचा मार्क येत असेल तर तुम्हाला इथे वेगळा शेप द्यायचा आहे. तर तुमचं कुठे येत असेल, समजा इथे मी एक मार्क करते, इथे कोणाचं तरी इथे त्यांच्या साईजनुसार इथं आलेला आहे मार्क. तर ठीक आहे, तर त्यांनी बाहेरून शेप द्यायचा आहे. हां, आता माझा आत आलेला आहे तर मी हीच लाईन ठेवणार आहे, मी आतून शेप देणार नाही. आपलं हे जे मार्क आहे इथलं, त्याचा सेंटरवरती एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि हे इथलं अंतर किती आलेलं आहे ते चेक करून घ्यायचं आहे. तर माझं किती आले आहे 7.25, 7.25. तर आपल्या बॉटमला सुद्धा 7.25 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. तर हा झाला आपला सेंटर लाईन. ठीक आहे. यानंतर इथं जेवढं आलेलं आहे तेवढंच आपल्याला या बाजूला मार्क करून घ्यायचं आहे. आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट म्हणजे आपला क्रॉस आउटसाइड मार्क आणि बॉटम मार्क जो लेन्थचा आहे तो, हे दोन्ही आपल्याला क्रॉस ड्रॉ करून घ्यायचे आहेत. तर मी कुठेतरी असं थोड्या थोड्या अंतरावरती मार्क करून घेते आणि पट्टीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तर ना आता आपल्याला हे जो इथला जो आपला बॉटम आहे तो तुम्ही तुमच्या साईजनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. तर जर कोणाला स्ट्रेट हवा असेल तर तुम्ही एवढाच ठेवू शकता. कोणाला यापेक्षा थोडाफार कमी किंवा जास्त हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता. तर मी 1 इंचाने कमी घेणार आहे. तर मी हे दोन्ही एकमेकांना असं जोडून घेते. हिप राऊंडची ही स्केल आहे त्याच्या मदतीने आपल्याला ही जोडायचं आहे. तर हे कुठं मॅच करायचं, तर इथे सेंटरला मॅच करून घ्यायचं आहे या साईडचा आपल्याला शेप. तर अशा पद्धतीने शेप मॅच करून घ्यायचा आहे. यानंतर ना आपल्याला जो इथे टक्स द्यायचा आहे, आता आपण हा बॅक पार्ट बनवतो तर बॅक पार्टला आपला टक्स आपल्याला किती इंचचा आला आहे तो आता आपण बघूयात आणि त्या पद्धतीने मार्क करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे जे आपलं मधलं अंतर आहे या दोन्हीचं सेंटरवरती एक मार्क करून घ्यायचं आहे. बघा मी एक सेंटरवरती मार्क करून घेतलाय. प्रत्येकाच्या साईजनुसार प्रत्येकाचा तिथला टक्स वेगवेगळा येणार आहे. हा आपला तो 4. तर माझ्या साईजनुसार माझा टक्स आलेला आहे 2.25 इंच. माझी हिप राऊंड आहे माझा 36. तर मी सेकंड लाईनमध्ये येथे आणि माझा बॅकचा जो टक्स आहे तो 2.25 इंचचा आला आहे. आपण मगाशीच बघितलं होतं हे. तर ठीक आहे. तर आता हे 2.25चं मार्क कसं करायचं, तर हा जो आपण सेंटरला मार्क केलेला आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2.25 इंच मार्क करायचं आहे. तर आपलं हे आहे 2.25. तर 2.25च्या मिडल एक घ्यायचा आहे. तर आता माझा कितीही आलेला आहे 1 इंच आणि 1 रेष. तर 1 इंच आणि 1 रेष एवढ्या अंतरावरती मी इथं मेजर टेप सेट केलेला आहे आणि दोन्ही बाजूला मार्क करून घेते. 1 इंच आणि 1 रेष एवढं मी दोन्ही बाजूला मार्क करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा टक्स लेंथला किती घ्यायचा, तर हे सुद्धा प्रत्येकाच्या साईजनुसार वेगवेगळं येणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. काय करायचं, आपली जी फुल हिप राऊंड आहे तो
ॲड करून घ्यायचा. हिप राऊंड डिवाइड 6 करायचा आहे. इथे 4 करायचं नाही, इथे आपल्याला डिवाइड 6 करायचं आहे. तर डिवाइड 6 केल्यानंतर जे काय येईल मेजरमेंट ते आपलं इथली लेंथ असणार आहे. तर माझी लेंथ आलेली आहे 6. तुमच्या साईजनुसार तुमची वेगवेगळी येणार आहे. तर इथून मी स्ट्रेट 6 इंचावरती एक मार्क करून घेते. अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. तर आता इथून आपलं हे अंतर किती आलेलं आहे, 5.5ला एक रेष कमी. ठीक आहे, तर इथे सुद्धा आपल्याला 5.5ला एक रेष कमी एवढ्या अंतरावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली ही स्ट्रेट लाईन झाली. ठीक आहे, यानंतर ना आपल्याला डायरेक्ट टक्स द्यायचा नाही. डायरेक्ट जर तुम्ही क्रॉस टक्स जर बनवला तर तुम्हाला दाखवते मी इथं. तुम्ही जर असा डायरेक्ट जर टक्स जर मारला तर तुमचा इथे पॉईंट बनू शकतो. तर आपल्याला अशा पद्धतीने टक्स मारायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे इथलं जे मेजरमेंट आलेलं आहे, आता आपण इथे किती 6 इंचावरती मार्क केलं होतं, तर आपल्याला या 6चं सेंटरवरती एक मार्क करायचं आहे. आणि या सेंटरपासून पुन्हा लेंथचा सेंटर घ्यायचा आहे. आपण पूर्ण उंचीचा एक सेंटर घेतलेला आहे आणि सेंटरचा आणि जो खालचा आपला मार्क आहे या दोन्हीचा एक सेंटर घेतलेला आहे. ठीक आहे, तर यावरून एक मार्क करायचा आहे. तर या दोन्हीचा जो सेंटर आहे हा इथे आपल्याला अर्ध्या इंचाला दोन्ही बाजूला मार्क करून घ्यायचा आहे. मी व्यवस्थित मेजर टेप सेट केलेला आहे आणि अर्ध्या इंचावरती मार्क केलेला आहे. आणि इथे आहे तिथे आपल्याला पॉईंट 25 आहे ना, त्याच्यातला एक रेष अर्धी रेष आत एवढ्या अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता हे जॉईन करायचं आहे. तर आता बघा, चॉक डार्क उठतोय त्यामुळे मला व्यवस्थित इथे दाखवता आलं नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही हा टक्स जर मारला तर तुमचं इथलं बरंचंच कापड एक्स्ट्रा जो टक्समध्ये जातोय तो राहणार आहे. त्यामुळे आपला व्यवस्थित टक्स येणार आहे. इथे पॉईंट बनणार नाही. टक्स मारलेला आहे असं सुद्धा दिसून येणार नाही. अशा पद्धतीने आपला हा टक्स येणार आहे. तर अशाच पद्धतीने टक्स मारायचा आहे. ठीक आहे, तर आता आपला हा जो तयार झालेला आहे हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. तर आता यावरतीच आपण फ्रंटचं सुद्धा मार्क करून घेणार आहोत. तर तुम्हाला समजण्यासाठी मी वेगळा चॉक यूज करते इथे. तर थोडासाच बदल आहे, का जास्त काही मार्क करायचं नाही एक्स्ट्रा. तर आपले जे इथला अंतर आहे, आपली ही जी वेस्ट लाईन आहे या दोन्ही बाजूने अर्धा इंच आत आपल्याला मार्क करायचं आहे. तर बघा, इथे मी एक मार्क केलेला आहे आणि इथून एक अर्धा इंच आत एक मार्क केलेला आहे. आता हे मार्क आपल्याला या लाईनला क्रॉस मॅच करायचा आहे. आणि ही लाईन आपल्याला इथे हिपला मॅच करायची आहे. पण ती आपल्याला आपल्या साध्या पट्टीने मॅच करायची नाही. आपल्याकडे हिप कर्वची ही पट्टी आहे, याच्या मदतीने आपल्याला हे मॅच करायचं आहे. व्यवस्थित पॉइंट मॅच करायचे आहेत आणि ड्रॉ करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता यानंतर ना आपल्याला आपली जी ही पुढची जी बाजू आहे, आपली ही जी क्रॉच मार्कची जी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला अर्धा इंच खाली डाऊन सुद्धा जायचं आहे. आणि इथल्या ज्या आपली वेस्टची जी लाईन आहे ती आणि ही लाईन मॅच करायची आहे. व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्टमध्ये फक्त एवढाच बदल करायचा आहे, यापेक्षा वेगळा अजून काहीही नाही. इथे टक्स तेवढा फ्रंटचा वेगळा येणार आहे, फ्रंटला छोटा टक्स येणार आहे. केवढा घ्यायचा आहे ते बघूयात. पहिला चार्ट मी घेतलेला आहे वेस्ट
हिप डिफरन्सवाला. तर माझा वेस्ट आणि हिपमधला डिफरन्स आहे 6. तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्ही चेक करून बघून घेतलेला तर आहेच. तर मी सेकंड लाईनमध्ये माझा डिफरन्स आलेला होता. तर आता फ्रंट पार्टचं बघायचं आहे. तर फ्रंट पार्टला माझा इथे डाट किती आलेला आहे माझ्या साईजनुसार 1.25 इंच. तर इथे आपल्याला 1.25 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आधी मी हे कट करून घेते, यानंतर ना आपण आपल्या फ्रंट पार्टच्या यावरती आपण डाट मार्क करूया. खालून करायचे आहे सुरुवात कट करायला. मी इथून कट करायला सुरुवात करते. आपण प्लाझो पॅन्ट कोणकोणत्या फॅब्रिकमध्ये बनवू शकतो ते आता आपण बघूयात. ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. कॉटन किंवा प्लेन कॉटन, प्रिंटेड कॉटन, ऑर्गॅन्झा, टिश्यू सिल्क किंवा लिनन, ब्रॉकेट, नॅचरल क्रेप अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅब्रिकमध्ये सुद्धा तुम्ही प्लाझो पॅन्ट बनवू शकता. तर मी या साईडचा बाजू कट करून घेतलेली आहे. यानंतर ना आपण वेस्टची लाईन कट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जी आपली बॅक पार्टची स्ट्रेट लाईन आहे ती आपण आता कट करून घेणार आहोत. या बाजूने लेंथ कट करून घ्यायची आहे. व्यवस्थित कापड चेक करून घ्यायचं आहे आपलं, कुठं हलवून कमी जास्त होऊन द्यायचं नाही. मी बॅक पार्टची बघा लाईन कट करते. बॅक पार्ट आपण ब्लू चॉकने ड्रॉ केला होता आणि येलो चॉकने आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आपले फ्रंट आणि बॅक पार्टचे टोटल 4 पार्ट कट झालेले आहे. तुम्ही बघू शकता इथं. पण आता हे सगळे चारही पार्ट आपले बॅक पार्टनुसार आहेत. तर आता आपल्याला फ्रंट पार्टचं कट करायचं आहे. तर आता यातले काय करायचे आहेत आपल्याला, यातले फक्त 2 पार्ट मोजून घ्यायचे आहेत. हा बघा मी 2 पार्ट घेतलेले आहे मोजून. इथून वेस्टमध्ये आपल्याला इथे क्रॉस कट करायचा आहे आणि इथून साईडने सुद्धा आपल्याला क्रॉस कट करायचा आहे. आधी मी बॅक पार्ट साईडला ठेवते आणि आपण फ्रंट पार्ट कट करूयात. व्यवस्थित कापड मी मॅच करून घेतलेला आहे. कमी जास्त कापड होऊन द्यायचं नाही, नाहीतर पार्ट आपले लहान मोठे होऊ शकतात. जे आपण फ्रंट पार्टचं येलो चॉकने मार्क केलं होतं तेच मी कट करून घेते. इकडे क्रॉच पॉइंट मध्ये सुद्धा व्यवस्थित अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे मी. आता हा आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. तर मी इथे मार्क करते की हा आपला फ्रंट पार्ट आहे आणि हा बॅक पार्ट आहे. इथे बघा मी लिहिते बॅक पार्ट. तर आता आपण
फ्रंट पार्टला टक्स कसे द्यायचे ते बघूयात. मग अशा आपले किती आलेलं होतं फ्रंट पार्टला, आपल्या चार्टनुसार टक्स किती आलेला आहे 1.25 इंचाचा. तर 1.25 इंच बघा मेजर टेपमध्ये मी अंतर घेतलेलं आहे आणि त्याला मधून मेजर टेपला फोल्ड केलेला आहे. आणि आता मी चेक करणार आहे की माझं त्याचं निम्म अंतर किती येते. तर माझं आलेलं आहे अर्धा इंचावरती एक रेष. तर आपल्याला काय करायचे, ही जी आपली मगाची जी सेंटर लाईन आहे यावरती मेजर टेप सेट करायचा आहे आणि अर्धा इंच आणि एक रेष जिथे येते तिथे मी मेजर टेप सेट केला आणि दोन्ही बाजूला एक मार्क करून घेतलेला आहे बघा. तर हा येणार आहे आपला फ्रंट साईडचा टक्स. मग अशी दाखवलेल्या पद्धतीनेच आपल्याला जसा बॅक पार्टचा टक्सची जी पद्धत आहे सेम तशीच इथे पद्धत आहे, फक्त मेजरमेंट वेगवेगळं असणार आहे. ही झाला आपला स्ट्रेट टक्स. तर आता यातून आपल्याला फ्रंट पार्टला चेक करणार आहोत. आपला टक्स आपल्याला पॉइंट बनवून द्यायचा नाही टक्सला, त्यामुळे आपल्याला हे मार्क घेणार आहोत. तर मी 6 इंचच्या सेंटरवरती एक मार्क केलेला आहे. आता आपलं 6 इंच आलेलं आहे. 6 इंचच्या सेंटरवरती मी एक मार्क करते. आता आपण इथे क्रॉस कट केलेला आहे, ठीक आहे, माहिती आहे ना, त्यामुळे आपला थोडंसं खाली हे मार्क येते. आता याचा आणि 6 इंचचा सुद्धा आपल्याला सेंटरवरती एक मार्क करून घ्यायचा आहे. आता मग अशा आपण इथे अर्धा इंच घेतलेलं होतं बॅक साईडला. आता इथे आपल्याला 0.25 घ्यायचा आहे. थोडासा फरक पडतो, जास्त फरक पडत नाही. 1 किंवा अर्धा लाईन एवढाच फरक पडत असतो. आणि इथे आपल्याला एक रेष एवढंच घ्यायचं आहे किंवा त्यापेक्षा सुद्धा थोडंसं कमीच. तर बघा मी इथे ब्ल्यू लाईनवरती व्यवस्थित मेजर टेप सेट केलेला आहे आणि एक रेष दोन्ही बाजूला सेट केलेला आहे. तर माझं पहिल्याच लाईनवरती आलेलं आहे, जास्त काही बदल झालेला नाही. तर इथे थोडासा बदल झालेला आहे बघा, थोडंसं आत गेलेलं आहे. आता ही चॉकमुळे दिसत नाही व्यवस्थित, पण अशा पद्धतीनेच मार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. थोडंसं इथून आपलं अर्धा किंवा एक रेष आत लाईन येते. तर माझी फ्रंट आणि बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. आता मी याला शिलाई करून घेणार आहे. तर आता याला शिलाई कशी करायची ते सुद्धा आपण बघूयात. तर मी तुम्हाला इथेच दाखवते कशी शिलाई करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला हे टक्स मारून घ्यायचे आहेत. टक्स केवढे घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता हेच दुसऱ्या पार्टवरती व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. चार्टमुळे तुम्हाला कोणतंही मनाने मार्क करायचं नाही, चार्टच्या पद्धतीनेच मार्क करायचं आहे. त्यामुळे तुमची पॅन्ट अगदी छान बनणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला खाली मार्क करून इथे उठून घ्यायचं आहे. बघा ही आपली येलो कलरची जी लाईन आहे ते आपलं मार्क आहे फायनल. यावरूनच शिलाई मारायची आहे. हा सुद्धा आपला फ्रंट पार्ट आहे. मी जे हे मार्क केलेलं आहे ते मी कापडाच्या रॉंग साईडने केलेलं होतं, म्हणजे जी आपली उलटी बाजू असते त्या बाजूने मी हे मार्क करून घेतलेलं होतं. मेन बाजू माझी ही आहे. अशाच पद्धतीने कटिंग करायची आहे. आता आपण शिलाई कशी करायची ते बघूयात. तर बघा फ्रंट पार्टला माझे टक्स मारून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता चॉकचं मार्किंग खूप मोठं होतं, त्यामुळे मी पेनाने मार्किंग करून त्यावरून शिलाई मारलेली आहे.
मी ज्या पद्धतीने तुम्हाला पद्धत सांगितलेली होती टक्स मारण्याची, तशाच पद्धतीने मी मार्क करून शिलाई मारून घेतलेली आहे. डबलची शिलाई मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि इस्त्री करून घ्यायची आहे. कोणत्याही एका बाजूला टक्स फोल्ड करायचा आहे आणि इस्त्री करून घ्यायची आहे पिन कुशनवरून. ते मी तुम्हाला आता बॅक पार्टवरती दाखवते इस्त्री कशी करायची ती. तर बघा, माझा इथे अजिबात पॉइंट बनलेला नाही, अगदी स्ट्रेट आहे. वाटत सुद्धा नाही की इथे मी एक टक्स मारलेला आहे. तर अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत. बॅक पार्टला आता टक्स मारून घेणार आहे मी. तर बघा, बॅक पार्टला सुद्धा मी टक्स मारून घेतलेला आहे. पेनाने बघा आखून घेतलेलं, त्याच पद्धतीने त्यावरून मी शिलाई करून घेतलेली आहे. याला आता इस्त्री करून घ्यायची आहे. तर मी आयरन कुशनचा वापर करते इथे. त्यावरती कापड ठेवून टक्स सगळं एका बाजूला मार्जिन घेऊन इस्त्री करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. अजिबात बघा इथे पॉइंट बनलेला नाही. अशाच पद्धतीने मी दुसरे सुद्धा बाजूचा बॅक साइड बनवून घेतलेला आहे. याला सुद्धा बघा अजिबात कुठे टक्स बनलेला नाही. त्याला सुद्धा मी इस्त्री करून घेणार आहे. टक्स मार्जिन सगळं एका बाजूला घ्यायचं आहे आणि इस्त्री करून घ्यायची आहे. आयरन कुशनवरती कापड ठेवूनच इस्त्री करून घ्यायची आहे. तर बघा, आपला बॅक साइड सुद्धा किती छान तयार झालेला आहे. तर बघा, बॅक पार्टला माझा टक्स मारून झालेला आहे. व्यवस्थितपणे मी टक्स मारून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आयरन कुशनच्या मदतीने व्यवस्थित इस्त्री सुद्धा करून घेतलेली आहे. कुठे सुद्धा पॉइंट बनलेला नाही, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने बनवायचं आहे. आता यानंतर ना आपल्याला जी साईडची जी आपली ही शिलाई आहे ती शिलाई करून घ्यायची आहे. तर त्यासाठी बॅक पार्टवरती फ्रंट पार्ट मॅच करायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. तर फ्रंट पार्ट मी आधी सेट करून घेते. राईट टू राईट कापड ठेवायचं आहे. हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्ट मी खाली सेट करून घेतलेला आहे. आता यावरतीच हा जो बॅक पार्ट आहे तो सुद्धा सेट करून घ्यायचा आहे. राईट टू राईट कापड ठेवलेला आहे बघा, या टक्सवरून समजून येते. राईट टू राईट कापड ठेवायचं आहे आणि या बाजूनं किनारीनं अर्ध्या इंचाच्या अंतरावरून शेवटपर्यंत शिलाई मारून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने दोन्ही पार्टला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे. डबलची शिलाई मारून घेतलेली आहे आणि अर्ध्या इंचावरून शिलाई मारून घेतलेली आहे आणि इस्त्री सुद्धा करून घेतलेली आहे. शिलाई मार्जिंग सगळं एका बाजूला कोणत्या तरी फोल्ड केलेलं आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे. हा आपला बघा बॅक पार्ट आहे आणि हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतलेली आहे. आता यानंतर ना आपल्याला बॅक टू बॅक पार्ट मॅच करायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. राईट टू राईट कापड ठेवायचं आहे आणि बॅक साईडला फक्त शिलाई मारून घ्यायची आहे. फ्रंट साईडला शिलाई मारून घ्यायची नाही. तर मी बघा दोन्ही पार्ट एकमेकांवरती मॅच करून घेतलेले आहेत. आता आपली ह्या साईडचा आहे हा बॅक पार्ट आणि या बाजूचा हा आहे आपला बॅक पार्ट. तर बॅक पार्ट मी दोन्ही मॅच करून घेतलेले आहेत. व्यवस्थित बॅक पार्ट दोन्ही मॅच केलेले आहेत आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरून अशी
शिलाई मारून घ्यायची आहे, डबलची शिलाई मारून घ्यायची आहे या सुद्धा बाजूने. बघा मी साईडनं अर्ध्या इंचाच्या अंतरावरून राऊंड शेपमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे. इथे शिलाई मारत असताना एवढ्या भागात कापड ओढायचं पण नाही आणि लूजसुद्धा सोडायचं नाही. जसं कापड आहे तसंच एकमेकांवरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. बॉटम तयार करून घ्यायचा आहे. तर ही आपली जी आहे लेंथ ती रेडी लेंथ आहे. तर मी एक्स्ट्रा बॉटम बनवून घेणार आहे. तर आता एक्स्ट्रा बॉटम कसा बनवायचा ते आपण बघूयात. तर बॉटम बनवताना आपल्याला आपल्या बॉटमची लेंथ किती आहे ते आधी बघून घ्यायचं आहे. तर या पॅन्टची लेंथ आलेली आहे 24 इंच आणि 24.25 एवढे इंच आलेलं आहे. तर मी एक कापड घेतलेलं आहे, डबलचं कापड घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता, आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. यानंतर ना आपल्याला बॉटम आहे तो मी 1 इंचचा बनवणार आहे. तर 1 इंचचा बॉटम बनवण्यासाठी 3 इंचची पट्टी घेते. 3 इंचवरती मी मार्क करून घेणार आहे. आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे. अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आत पण एक लाईन बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता मी हे कट करून घेणार आहे. जी 3 इंचाच्या अंतरावरती आपण मार्क करून जी लाईन बनवली होती तीच कट करून घ्यायची आहे. ही एक्स्ट्रा सुद्धा लाईन कट करून घ्यायची आहे या बाजूची. आता आपला जो काय बॉटम आलेला आहे त्याच्या निम्म्या अंतरावरती मार्क करून घ्यायचा आहे. तर माझा आलेला आहे 24 आणि 2 रेष. तर त्याच्या निम्म्या अंतरावरती मार्क करून घ्यायचा आहे. प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क केलं तरीही चालू शकतं. तर बघा माझा रेडी आहे येतो इथे 12 इंच आणि 1 रेष. त्यावरती मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मार्क करून घेतलेला आहे. आता हे एक्स्ट्राचं मी कट करून टाकणार आहे कापड. आता ही जी या बाजूचं आहे त्या बाजूला सुद्धा अर्ध्या इंचाच्या अंतरावरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर ही आपली आहे बॉटम पट्टी. यावरती मी आता ही 1 इंचाची कॅनव्हास पट्टी आहे अशा पद्धतीची बघा येते. एका बाजूला अशा पद्धतीने चिकटवायचं असते. तर ही व्यवस्थित ही अर्धा इंचाची जी आपण रेष बनवलेली आहे त्याच्या खाली व्यवस्थित सेट करून इस्त्री करून घ्यायचं आहे. इस्त्री केल्याने हे चिकटतं याला. तर बघा मी व्यवस्थित मॅच करून घेतलेली आहे अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आणि इस्त्री करून घेते. इस्त्री करत असताना हे जर याला काही वेळेस इस्त्री पटकन चिकटत नाही तर त्यावेळी काय करायचं, हा आहे फ्युजिंग टेप. तर हा फ्युजिंग टेप आधी सगळ्यात खाली सेट करून घ्यायचा. फ्युजिंग टेपमुळे पटकन कापड एकमेकांना चिकटतं. तर बघा मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि यावरती ही पट्टी ठेवते आणि आता इस्त्री करून घ्यायची आहे. फ्युजिंग टेपवरून इस्त्री करत असताना काळजी घ्यायची आहे की फ्युजिंग टेप आपल्या इस्त्रीला चिकटणार नाही. जर ते इस्त्रीला चिकटलं तर आपली इस्त्री खराब होऊ शकते.
तर बघा अशा पद्धतीने मी बॉटम पट्टी तयार करून घेतलेली आहे. अर्धा इंच अंतर सोडून 1 इंची कॅनव्हास पट्टी याला प्रेस करून चिकटवून घेतलेली आहे. यानंतर अर्धा इंचचं हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते यावरती फोल्ड करून सुद्धा इस्त्री केलेली आहे. आणि हे 1.5 इंची कापड यावरती एक्स्ट्रा फोल्ड करून सुद्धा इस्त्री करून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे, जे बॉटम आहे त्याच्या राईट साईडला ही पट्टी ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि अर्धा इंचाच्या अंतरावरून सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर ही शिलाई अशी पलटी करायची आहे आणि इथून एक शिलाई मारून घ्यायची आहे. दाब टीप देऊन घ्यायची आहे. दाब टीप देऊन झाल्यानंतर हे सगळं कापड मेन कापडच्या पाठीमागच्या बाजूला फोल्ड करून करायचं आहे. आणि हे जे आपलं पट्टी आहे 1.5 इंचाची ती सुद्धा यावरती फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने पलटी करून इथून सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट बनवून घेते. तर इथे बघा मी बॉटमला शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्हाला इथे दाखवते. अर्धा इंचाच्या अंतरावरून मी शिलाई मारलेली आहे. त्यानंतर दाबटीप दिलेली आहे. त्यानंतर या बाजूचं जे एक्स्ट्रा कापड होतं ते सगळं फोल्ड केलेलं आहे आणि असं पुन्हा बॉटम पट्टी पलटी मारून इथून शिलाई मारून घेतलेली आहे. तर या पद्धतीने माझे दोन्ही बाजूचे बॉटम तयार झालेले आहेत. फ्रंट साईडला मी ते चेन लावणार आहे, त्यामुळे हा पार्ट अजून जॉईन केलेला नाही. तर चेन लावण्यासाठी चेन किती लावायची ते आता आपण बघूयात. आपलं हे जे पहिलं आखलेलं इथंपर्यंत होतं, हा फ्रंट पार्ट आहे आपला आणि इथंपर्यंत बघा आपण आखलं होतं, मार्क केलेला आहे बघा इथे. आता हा जो मार्क आहे आपला, हा आपला मिडल पॉइंट इथे तुम्हाला दाखवते. हा आहे सेंटर पॉइंट. हा तर बघा आपण पहिल्यांदा फुल लेंथ नंतरनं सेंटर पॉइंट घेतला होता आणि सेंटर नंतरनं सेंटर पॉइंट आणि आउटसाइड मार्क या दोन्हीचा आपण एक सेंटर घेतला होता. तर हा जो सेंटर पॉइंट आहे इथून अर्धा इंच वरती इथपर्यंत एवढ्या गोल राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथून वर आपल्याला चेन बसवायची आहे. तर आता इथून सेप मध्ये आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. तर बघा मी फ्रंट पार्टला इथून एवढ्या अंतरावरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथं शिलाई लॉक करून घेतलेली आहे आणि दोन्ही पार्ट एकमेकांवरती मॅच करून साईडने सुद्धा अर्ध्या इंचाच्या अंतरावरून पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही पायाच्या बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला वेस्ट बेल्ट बनवायचा आहे. तर वेस्ट बेल्ट बनवण्यासाठी आपल्याला ही जी पूर्ण जी वेस्टची जी लेंथ आहे ती मोजून घ्यायची आहे. व्यवस्थित प्रॉपर मोजून घ्यायची आहे लेंथ. तर माझी बघा लेंथ आलेली आहे
31.5 इंचला अर्धीच रेष कमी आली, म्हणजे 31.5 इंच आलेली आहे. तर मी आता वेस्ट बेल्ट बनवणार आहे. तर वेस्ट बेल्ट मी कॅनव्हास पेपरवरती बनवणार आहे. तर ते आपण कसा बनवायचं ते बघूयात. वेस्ट बेल्ट मी तयार करून घेतलेला आहे बघा. 1 इंचाचं मी कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे आणि ती मेन फॅब्रिकवरती इस्त्री करून घेतलेली आहे. इस्त्री करत असताना आधी मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे बघा. 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. अर्धा इंच गॅप सोडून स्ट्रेट पट्टी कॅनव्हास पट्टी इस्त्री करून घेतलेली आहे. त्यानंतर ना मेन कापडवरती ही जी अर्धा इंचाची बाजू आहे ती शिलाई करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना ते फोल्ड करून बेल्टच्या बाजूला सगळं मार्जिंग घेऊन एक दाबटीप देऊन घेतलेली आहे. अशा पद्धतीने दाबटीप द्यायची आहे. त्यानंतर ना ही जी वरची बेल्टची बाजू आहे त्या बाजूला सुद्धा अजून एक सेम अशाच बेल्ट घेतलेला आहे, मेन कापड घेतलेला आहे आणि अर्धा इंचाच्या अंतरावरून शिलाई मारून घेतलेली आहे सगळीकडून. आणि हे सुद्धा कापड पलटी करून बेल्ट हे जे कापड आहे त्या बाजूला दाबटीप मारून घेतली आहे अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, हे जे कापड आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आत फोल्ड करून शिलाईवरून शिलाई अशी काठावरून मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारत असताना इथे एवढ्या भागात शिलाई मारायची नाही, बाकी सगळ्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. फ्रंटला दोन्ही बाजूला थोड्या थोड्या अंतरावरती शिलाई मारायची नाही, कारण आपण इथे चेन बसवणार आहोत. तर इथला आपल्याला एक्स्ट्रा कापड कट करायचा आहे. तर एक्स्ट्रा कापड कट करत असताना हे जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित स्ट्रेट ठेवायचं आहे आणि हा जो शेप आहे त्याच शेपमध्ये इथून सुद्धा कट करून घ्यायचा आहे. मी पट्टीने शेप ड्रॉ करून घेते. अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर हे जे बॅक साईडचं जे आपलं कापड आहे ते कट करायचं नाही, क्रॉस ते फोल्ड करायचं आहे आणि मग कट करायचं आहे. तर बघा मी फोल्ड केलेले आहे आणि आता हे असं क्रॉस कट करून घेते. दोन ते 3 इंच दोन्ही बाजूला फ्रंटला अंतर सोडून आतून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गोल राऊंडला. तर बघा मी पूर्ण राऊंडला आतून शिलाई मारून घेतलेली आहे. अगदी फिनिशिंग मध्ये तर मी इथे चेन बसवून घेणार आहे. तर बघा इथे मी असं स्ट्रेट क्रॉस थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला चेन बसवायची आहे. तर चेनच्या वरती हे जे पॉइंट आहेत याच्या वरचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून टाकायचं आहे आणि यावरून चेन बसवत असताना चेन आपल्याला उलटी बसवायची. तर काय करायचं, थोडीशी चेन ओपन करायची आणि ही जी चेन आहे ती उलटी करायची आणि हा जो आपला बेल्ट आहे त्या बेल्टच्या एक रेष खाली एवढ्या अंतरावरती चेन लावायची आहे, फिक्स करून घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला पिन लावून दाखवते. अशाच पद्धतीने पूर्ण इथे एवढ्या भागावरती चेन लावायची आहे. अर्धा इंचाच्या अंतरावरून चेन लावायची आहे. या बाजूला शिलाई करून झाल्यानंतर ना बघा या बाजूला पण पुन्हा चेन लावायची आहे. तर या बाजूला सुद्धा चेन लावत असताना उलट्या बाजूने चेन लावायची आहे.
सेम त्याच पद्धतीने एक लाईन एवढं अंतर सोडायचं आहे, चेन सेट करायची आहे, पिन लावून घ्यायचे आहेत. व्यवस्थित कट टू कट कापड मॅच करून शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने या बाजूला शिलाई मारायची आहे, या पॉइंट पर्यंत फिक्स करायची आहे. अशा पद्धतीने एवढ्या भागात सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर ना चेन लावायची आहे. एक रेष एवढं अंतर सोडलं आहे मी बेल्ट वरती आणि पिन लावत आहे. यानंतर ना बघा आपली अशा पद्धतीने चेन तयार होईल लावून. तर मी चेन आधी तुम्हाला लावून दाखवते, त्यानंतर ना आपण बेल्ट कसा फिक्स करायचा ते बघूयात. तर बघा मी चेन व्यवस्थित लावून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने चेन लावायची आहे. इथे जो बेल्ट आहे त्याच्या पाठीमागचं जे मार्जिंग आहे आपलं ते मी पलटी करून घेतलेलं आहे यावरती, आणि जे आपला अर्धा इंचचं शिलाईचं आहे ते सुद्धा उलट पलटी केलं आहे आणि शिलाई मारून लॉक करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने करायचं आहे. बघा हा आपला बेल्ट आहे, हे बॅक साईडचं कापड आहे, हे यावरती पलटी करायचं आहे आणि अर्धा इंच हे शिलाईचं सुद्धा यावरती पलटी करायचं आहे आणि इथे लॉक करायचं आहे. तसं लॉक केल्यानंतर ना हे जे एक्स्ट्रा शिलाईचं जे मार्जिंग आहे ते एका बाजूला असं पकडायचं आहे आणि असं पलटी करून घ्यायचं आहे. तर आपला असा मेन तयार बेल्ट होईल. चेन सुद्धा आपली व्यवस्थित बघा बसलेली आहे. अशाच पद्धतीने या सुद्धा बाजूला करून घ्यायचं आहे. तर बघा फायनल लुक चेन लावून झालेले आहे. आतलं जे एक्स्ट्रा कापड होतं इथे शिलाई करायची होती तिथे सुद्धा मी चेन लावून घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये पॅन्ट तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने पॅन्ट बनवायची आहे. फ्रंट लुक बॅक लुक दोन्ही बघू शकता तुम्ही. अगदी प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग मध्ये तयार झालेले आहे. तर बघा किती छान पद्धतीने आपली पॅन्ट तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. आता भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.